नमस्कार. आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील असे फोडणीचे वरण कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. फोडणीचे वरण बनवण्यासाठी एका कुकरमध्ये 1 वाटी तूर डाळ आणि 1 वाटी मूग डाळ घेतली आहे. तुम्ही यामध्ये मसूरची डाळ सुद्धा सेम प्रमाणामध्ये घेऊ शकता. आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तरी ते डाळ व्यवस्थित धुवून झालेली आहे. आता या डाळीमध्ये आपण पाणी घालूया. इथे मी 2 कप पाणी घातलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्या आहेत, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. आता हे एकदा मिक्स करून घेऊ आणि कुकरला झाकण लावून याच्या 3 शिट्या करून घेऊया. इथे कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर बऱ्यापैकी थंड झाला आहे. आता आपण डाळ चेक करू. तुम्ही इथे बघू शकता डाळ व्यवस्थित शिजली आहे. आता आपण फोडणी बनवूया. तर फोडणी देण्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये 1 चमचा राई, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या आहेत, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि फक्त फोडणीपुरती हळद वापरली आहे, कारण हळद आपण डाळ शिजताना सुद्धा घातली होती. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कोथिंबीर फोडणीमध्ये घातल्यामुळे डाळीला खूप छान टेस्ट येते. आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालू. त्यानंतर आवडीनुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला वरण जेवढं पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल तेवढंच तुम्ही पाणी वापरा. आता हे एकदा मिक्स करून घेऊ. आपण पाणी घातलंय त्यामुळे थोडंसं मीठ ॲड करूया. आता हे छान मिक्स करून घेऊ. 2 ते 3 मिनिटे याला उकळी काढायची आहे. वरणला खूप छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि हे वरण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. हे वरण तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतं. तुम्ही जर या प्रकारे कधी वरण बनवलं नसेल तर ही रेसिपी नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.